नीट मध्ये चांगले मार्क मिळाले, अगदी मागच्या वर्षी कट ऑफ पेक्षा चांगले मार्क मिळाले आणि तरी सुद्धा एमबीबीएस मिळत नाही, असं होऊ शकतं का? हो, असं होऊ शकतं, असं झालेलं आहे. असं होऊ शकतं जर तुमचे डॉक्युमेंट्स परफेक्ट नसतील तर. दरवर्षी अशा केसेस मोठ्या प्रमाणात घडतात की डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसल्यामुळे एमबीबीएस ची सीट मिळाली नाही. डॉक्युमेंट्स बरोबर असते तर एमबीबीएस मिळालं असतं. म्हणजेच डॉक्युमेंट्स हा असा विषय आहे जो तुमच्या तोंडातला घास काढून घेऊ शकतो. एमबीबीएस ची प्रवेश प्रक्रिया हे एक युद्ध आहे. या युद्धाचे दोन भाग आहेत. नीटची तयारी करणं, नीट परीक्षेपर्यंत हा युद्धाचा पहिला भाग, आणि प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणं हे हा एक युद्धाचा दुसरा भाग. या युद्धात तुमच्याजवळ 3 प्रकारचे शस्त्रे आहेत जी तुमची मदत करतील. तुमचे नीटचे मार्क हे सर्वात तुमचं मोठं शस्त्र असणार आहे. नीटचे मार्क जर कमी असतील तर दुसरा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे पैसा, कारण वैद्यकीय शिक्षणाकरता बजेट स्ट्रॉंग असावं लागतं. हे जे दोन्ही शस्त्र आहेत त्यात तुम्ही तुमच्याजवळ आहे त्यापेक्षा फार बदल नाही करू शकत. म्हणून तिसरं शस्त्र म्हणजे डॉक्युमेंट्स. तुम्ही एकदम परफेक्ट तयार ठेवायला पाहिजे डॉक्युमेंट्स. त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे एमबीबीएस, बीडीएस किंवा बीएमएस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवायला पाहिजे. नीटचा फॉर्म भरण्यापासून तर कॉलेज जॉईन होण्यापर्यंत कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आज आपण बघणार आहोत. सुरुवात करूया 10वी आणि 12वीच्या मार्कशीट पासून. तुमच्याकडे 10वी आणि 12वीची मार्कशीट असणं आवश्यक आहे. नीटचा फॉर्म भरताना किंवा बऱ्याच वेळा काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन करताना सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे 12वीची मार्कशीट नसते, कारण अजून 12वीची परीक्षा झालेली नसते किंवा निकाल लागलेला नसतो. त्यामुळे नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरताना किंवा काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन करताना 12वीची मार्कशीट नसली तरी चालते. तसा तिथे फॉर्म भरताना रकाना असतो की 12वीची मार्कशीट अजून उपलब्ध नाहीये म्हणून, पण ती नंतर सादर करावीच लागते. तुम्हाला कल्पना असेल की एमबीबीएस किंवा बीडीएस मध्ये ऍडमिशन घेण्याकरता 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये किमान 50% मार्क किंवा आरक्षित गटाकरता किमान 40% मार्क असणं आवश्यक आहे. आयुष कोर्सेस करता सुद्धा पूर्वी ही अट होती, परंतु ती 2024 पासून ती काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे सतर्क नसाल तर खूप मोठं नुकसान होतं याच्यामध्ये. तुमचा विश्वास बसणार नाही असं एक उदाहरण सांगतो, पण ती सत्य घटना आहे. मागच्या वर्षी काउन्सिलिंग करण्याकरता एक पालक आम्हाला अप्रोच झाले, मुंबईचे होते. मुलीला नीट मध्ये 623 मार्क होते. 623. मी त्यांना म्हटलं तुम्हाला आमची गरजच नाहीये, तुम्ही ऑल इंडियाचा फॉर्म भरा एमसीसीचा, कुठलं तरी एम्स तुम्हाला 100% मिळेल. नीट मध्ये 600 पेक्षा जास्त मार्क असतील तर आम्ही काउन्सिलिंगचे पैसे सुद्धा घेत नाही, पेड काउन्सिलिंग सुद्धा त्यांच्यासाठी फ्री करतो आम्ही, कारण तेवढं कौतुक या विद्यार्थ्यांचं करायलाच पाहिजे. आमची गरज जास्त त्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांना नीट मध्ये 100 ते 600 मार्क मिळालेले आहेत. म्हटलं तुमची काय अडचण आहे, तर ते म्हणाले की आम्ही ऑल इंडियाचं एमसीसीचं रजिस्ट्रेशन केलं आणि आता त्यांचा आम्हाला ईमेल आलेला आहे की तुम्ही अपात्र असल्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येत आहे म्हणून. मला धक्काच बसला. खोलात गेलं तेव्हा कळलं की मुलीला 12वी पीसीबी मध्ये 49% मार्क्स आहेत ओपन कॅटेगरीमध्ये. आता हेच पालक जर 12वीचा निकाल लागल्यावर लगेच माझ्याकडे आले असते तर या गोष्टीवर 100% उपाय आहे आणि तो लीगल आहे. पण तेव्हा ते त्यांना माहितच नव्हतं. इकडच्या तिकडच्या एजंट बरोबर फिरत बसले, पैसे दिले, सर्व वाया गेलं, वर्ष सुद्धा वाया गेलं. म्हणून प्रत्येक डिटेल समजून घेणं आवश्यक आहे आणि तुम्हाला यात कसलाही प्रॉब्लेम आला तर लगेच आम्हाला संपर्क करा, आम्ही तुमची मदत करू. जर 10वीची किंवा 12वीची ओरिजिनल मार्कशीट हरवली असेल तर डुप्लिकेट मार्कशीट चालते, त्याच्यावर डुप्लिकेट असा शिक्का असतो आणि ती मार्कशीट चालते. वळीला पुढच्या डॉक्युमेंटकडे, ते आहे 10वीचं बोर्डाचं सर्टिफिकेट. जनरली विद्यार्थ्यांकडे 10वीचं बोर्डाचं सर्टिफिकेट असतं, नसेल तर शाळेत काढून घ्या. बोर्ड सर्टिफिकेटला पासिंग सर्टिफिकेट असे सुद्धा म्हणतात. काही बोर्ड हे देतात, काही देत नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वी आणि 12वीचं वेगवेगळं सर्टिफिकेट देतात. सीबीएसई बोर्ड वेगळं बोर्ड सर्टिफिकेट देत नाही. 10वीची मार्कशीट हेच त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट असतं. नीटचा फॉर्म भरताना किंवा पुढे काउन्सिलिंग मध्ये 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट हा भाग ऑप्शनल असतो. समजा तो रकाना कंपल्सरी असेल आणि तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर तिथे 10वीची मार्कशीटच अपलोड करा, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. आधार कार्ड हे फारच महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड मध्ये काही गोष्टी अपडेट करणं फार गरजेचं आहे. तुमचं नाव हे तुमच्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे असायला पाहिजे. स्पेलिंग सारखं असणं नितांत गरजेचं आहे. नावाचा क्रम वेगळा असला तरी काही प्रॉब्लेम नाही, असू देत. जन्मतारीख, लिंग यात काही चूक झाली असेल तर आधार कार्ड केंद्रावर जाऊन करेक्शन करून घ्या. स्वतःचा फोटो अपडेट करून घ्या, कारण तुमचा फोटो आधार कार्डवर जुना असेल. मोबाईल नंबर लिंक करून घ्या. तुम्ही मोबाईल नंबर वापरत नसाल तर पालकांचा मोबाईल नंबर लिंक करा, हे खूप महत्वाचं आहे. पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स फार अत्यावश्यक नाही आहे या प्रक्रियेकरता, पण तरी ते असलेलं फायद्याचं राहतं, कारण एका सर्टन स्टेजला ते लागू शकतं. त्यामुळे वेळ आहे तर तेही काढून घ्या, काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. पुढचं डॉक्युमेंट आहे टीसी किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणतात. 12वी नंतर लगेच नीट दिली असेल तर टीसी तुमच्या ज्युनियर कॉलेजकडनं घ्या. तुम्ही बीएससी किंवा कुठला दुसरा कोर्स जर केला असेल तर जो कोर्स तुम्ही केला किंवा अर्धवट केलेला आहे त्या कॉलेजकडनं तुम्हाला टीसी घ्यावा लागेल. मायग्रेशन सर्टिफिकेट नावाचं एक सर्टिफिकेट असतं. हे सर्टिफिकेट बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी कडून मिळतं. तुमचा बोर्ड जर हे सर्टिफिकेट देत असेल तर घेऊन ठेवा, जर देत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. बोर्ड म्हणजे काय तर 12वीचं बोर्ड आणि 10वीचं बोर्ड. डोमेसाईल सर्टिफिकेट, ज्याला वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र असं महाराष्ट्रात म्हणतात, हे अत्यंत महत्वाचं आणि अत्यावश्यक डॉक्युमेंट आहे आणि हे यायला कमीत कमी 30 ते 40 दिवस लागतात अप्लाय केल्यानंतर. त्यामुळे ह्या डॉक्युमेंटकडे दुर्लक्ष करू नका. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये स्टेट कोट्यातून कुठल्याही कोर्समध्ये ऍडमिशन घेताना हे सर्टिफिकेट लागतं.
एकदा काढलं की ते आयुष्यभर चालतं, त्याला मुदत नसते. त्यामुळे ते लवकरात लवकर काढून घ्या. महाराष्ट्र स्टेट कोट्यातून ऍडमिशन घेताना 2 प्रमुख अटी आहेत. एक, हे सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे, आणि दुसरं, 10वी आणि 12वी तुम्ही महाराष्ट्रातून केलेली असली पाहिजे. या 2 अटींची पूर्तता होत नसेल तर तुम्ही महाराष्ट्रात स्टेट कोट्यातून ऍडमिशन घेऊ शकणार नाही. तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रातच ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातून ते घ्यावं लागेल. आता या कोट्याचे कट ऑफ नेहमी स्टेट कोट्यापेक्षा हाय जातात. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स आपण त्याच्याकरता बघतोय. पुढचं डॉक्युमेंट आहे नीट ऍप्लिकेशन फॉर्म. नीटचा अर्ज भरल्यानंतर एक कन्फर्मेशन पेज येतं, ते पीडीएफच्या स्वरूपात डाउनलोड करून ठेवा. हा फॉर्म शेवटपर्यंत लागतो. अगदी कॉलेजला जॉईन करताना एमबीबीएसला तेव्हा सुद्धा हा फॉर्म द्यावा लागतो. त्यामुळे तो सांभाळून ठेवा. ते पीडीएफ खूप महत्वाचं आहे. नीटचा अर्ज भरताना केलेल्या चुका या दूरगामी परिणाम करतात, त्यामुळे काळजीपूर्वक भरा. आम्ही मोफत नीटचा अर्ज भरून देतो. आमचं ऑफिस पुण्यामध्ये आहे. तुम्ही पुण्यात किंवा आजूबाजूला असाल तर ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घेऊन आम्ही तुमचा अर्ज भरू. पुण्याबाहेर असाल तर ऑनलाईन आपण कनेक्ट होऊ शकतो. आपण तुमचा अर्ज भरू. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे आणि त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. याचं कारण इथे जर चुका झाल्या तर त्यानंतर दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला सुविधा मोफत देतो आहे. नीटचं ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट हे सांभाळून ठेवा, ते पुढे लागतं. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट. कुठल्याही प्रकारच्या आरक्षणासाठी तुम्ही पात्र असाल तर त्या संबंधित कागदपत्र तयार ठेवा. जातीच्या आणि आर्थिक आधारावर आरक्षण असतं, त्यामुळे जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणीचे प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, एसीबीसी सर्टिफिकेट हे सर्व तयार ठेवा. हे केंद्र सरकारचं वेगळं असतं आणि राज्य सरकारचं वेगळं असतं. मुख्य म्हणजे या कागदपत्रांची वैधतेची मुदत समजून घ्या. हे अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे आम्ही याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ही संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थित मिळेल. एमबीबीएस मध्ये ऍडमिशनचा विचार करताना खूप कमी पालक असतात जे एनआरआय सीटचा विचार करतात. माझी अशी सूचना आहे की तो विचार जरूर करावा. तुम्ही जर मागील वर्षाच्या कट ऑफचा अभ्यास केला नसेल तर शक्यता आहे तुम्ही कुठल्या तरी भ्रमात असू शकाल की एखादं कॉलेज तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये एमबीबीएस मध्ये मिळेल. हा एक फार मोठा भ्रम पालकांमध्ये खूप कॉमनली दिसून येतो. या संदर्भात आम्ही मोफत काउन्सिलिंग करतो. सेशन बुक करा आणि त्याचा लाभ घ्या. एनआरआय कोट्याचं जर तुमचं बजेट असेल तर एनआरआयचे डॉक्युमेंट्स तयार करून घ्या. यात आम्ही तुम्हाला 100% मदत करू शकतो. हे डॉक्युमेंट्स खूप स्ट्रिक्ट असतात, किचकट असतात, जबाबदारीचं काम आहे. चुकीचं सर्टिफिकेट असलं तर डायरेक्टली ऍडमिशन रिजेक्ट होतं आणि एनआरआय काउन्सिलिंगसाठी आम्ही संपूर्ण मदत तुमची करतो. एक डॉक्युमेंट आहे त्याचं नाव आहे गॅप ऍफिडेव्हिट. जर तुम्ही 12वी नंतर गॅप घेतला असेल म्हणजेच तुम्ही नीट रिपीट केली असेल तर हे ऍफिडेव्हिट तुम्हाला लागतं. या ऍफिडेव्हिटचा मॅटर आमच्याकडनं घ्या. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रिंट करायचं, नोटरी करून घ्यायचं. याच्यात अर्जंट असं काहीच नाही, कारण हे काउन्सिलिंगच्या वेळेस लागतं. कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा लागतं. सिंपल आहे. ज्या ज्युनियर कॉलेजमधून तुम्ही 12वी केली तिथून ते घेता येतं, किंवा गॅझेटेड ऑफिसर, गव्हर्नमेंट डॉक्टर, पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा हे बनवता येतं. हे सर्टिफिकेट 6 महिने चालतं, त्यामुळे त्याची सूचना आल्यावरच ते बनवायचं आहे आपल्याला. अजून एक सर्टिफिकेट लागतं, ते म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट. त्याचा पण फॉर्मॅट रेडी असतो. प्रिंट करून घ्यायचा सिंपल पेपरवर, डॉक्टरांचा सही शिक्का त्याच्यावर घ्यायचा. हे सर्व फॉर्मॅट आम्ही तुम्हाला ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट देऊ. आम्हाला संपर्क करा, आम्ही तुमच्या याच्यामध्ये 100% मदत करू. काही डॉक्युमेंट्स असे आहेत जे ऐन वेळेवरच बनवायचे असतात, आधीपासून नाही तयार करून ठेवायचे, कारण त्यांच्या पॅरामीटर्स मध्ये बदल होऊ शकतो. हे कोणते आहेत ते आपण आता बघूया. तुम्हाला जर डॉक्युमेंट संदर्भात कुठलंही मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा, आम्ही तुमची मोफत मदत करू. नीट किंवा एमबीबीएस ची प्रवेश प्रक्रिया, मग ती भारतातली असो किंवा परदेशातली, या संदर्भात जर काही शंका असतील तर कॉमेंट्स मध्ये लिहा, आमच्याशी संपर्क करा, आम्ही मदत करू. तुम्ही जे करत आहात त्यात क्लॅरिटी असणं फार महत्वाचं आहे आणि नेमकी हीच गोष्ट आहे जी आम्ही तुम्हाला देतो. आता मी सांगितल्याप्रमाणे काही अशा गोष्टी आहेत ज्या त्या गोष्टींचं नोटिफिकेशन आल्यावरच करायचे. उदाहरणार्थ फोटो, 2 प्रकारच्या फोटो लागतात. या संबंधित सूचना बदलू शकतात, त्यामुळे तेव्हा ज्या सूचना येतात तेव्हाच ते फोटो काढा. प्लेन पांढऱ्या कागदावर बोटांचे ठसे लागतात, ते जेव्हा अपलोड करायचं असतं तेव्हाच ते करा. कोऱ्या कागदावर सही लागते, ती सुद्धा अपलोड करावी लागते, ते वेळेवरच करायचं आपण सर्व. किंवा तुम्ही आमच्याकडून करून घेणार असाल फॉर्म भरणं जे फ्री आहे, आम्ही हे सर्व करून घेऊ तुमचं. तुम्हाला एमबीबीएस ऍडमिशन हवे असेल तर ते आम्ही 100% तुम्हाला मिळवून देऊ शकतो. गव्हर्नमेंटमध्ये, सेमी गव्हर्नमेंटमध्ये, मॅनेजमेंट किंवा एनआरआय कोटा किंवा परदेशात एमबीबीएस, या सर्व पर्यायांकरता आमच्याशी संपर्क साधा, आम्ही मोफत मार्गदर्शन करू.